नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? अर्थातच मजेतच असायला हवं. तर फ्रेंड्स, आता संध्याकाळीचे वाजलेले आहेत आत्ता 5:30 आणि आता मी ब्लॉग चालू करत आहे आणि आता मी जाणार आहे ॲज युजल माझ्या ऑफिसमध्ये. सो आले होते दुपारी, लंच वगैरे केला आणि आता जात आहे. काही खूप बरेच पेंडिंग वर्क होते सकाळपासूनचे. सो ते करायचे होते मला. सो त्याच्यामुळे मी सकाळी ब्लॉग नाही चालू केला आज. तर आता संध्याकाळच्या वेळेस माझं ऑफिस इथलं वातावरण कसं असतं आणि संध्याकाळीच्या वेळेला कसा माहोल असतो आमच्या इथे, कस्टमर्स कसे असतात वेगळे वेगळे आणि तिथलं त्यांचे प्रश्न कसे असतात. आणि मी तुम्हाला ऑफिस गेल्याच्या नंतर काही आता नवीन काही स्कीम आलेल्या आहेत, तर त्याही तुम्हाला मला शेअर करायच्या आहेत. सो चला मग आता वेळ न घालवता पटकन आपण निघूयात. आणि इतकं कडाक्याचं ऊन आहे ना बाहेर, बापरे इतकं कडाक्याचं ऊन आहे, फार ऊन आहे. या उन्हामुळे इतकं त्रासले आहे मी, फार त्रासलेले आहे. सो आता मी गवती चहा ठेवलेला आहे करायला, गवती चहा घेते आणि मग मी निघते पटकन. फ्रेंड्स, मी आता आलेले आहे किचनमध्ये आणि चहा ठेवलेला आहे, गवती चहा. आणि फ्रेंड्स, मला सांगा की उन्हाळ्यामध्ये कोण चहा घेतं? तुम्ही घेता? येस, जर घेत असेल तर मला नक्की कमेंट करा. इतकं चाय लवर कोण असू शकतं की जे असल्या कडक उन्हाळ्याचं, इतकं बाहेर कडाक्याचं ऊन पडलंय, इतकं मी तुम्हाला म्हणते की ऊन आहे ऊन आहे ऊन आहे ऊन आहे, आणि तरी सुद्धा चहा काही सुटत नाहीये. खरंच चहा कधी सुटणारे देव जाणे. सो आता मी गवती चहा ठेवलेला आहे, चहा घेते आणि पटकन निघते. आणि आता आपण डायरेक्ट भेटूयात ऑफिसमध्ये. तर फ्रेंड्स, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्हाला माझे कोणते ब्लॉग्स बघायला आवडतात? म्हणजे लाईफस्टाईलचे रेग्युलर, का ऑफिसमधले, का बाहेर मी ट्रॅव्हलिंग करते सो ते बघायला आवडतात? कारण की मला खूप प्रश्न पडतो की तुम्हाला कोणत्या प्रकारचे माझे ब्लॉग बघायला आवडतात ते. पण ॲक्च्युली माझं जे काही डेलीमधलं रेग्युलरली असतं, म्हणजे जसं की आता आम्हाला सुट्टी असली वगैरे, की मग मी ट्रॅव्हलिंग करते, सो मी तेही तुमच्यासोबत शेअर करते. किंवा मी कधी शॉपिंगला जाते किंवा मग कधी मी पुण्यामध्ये बाहेर जाते, सो त्यावेळेस मग पुण्यामध्ये गेल्यानंतर तिकडचं जे काही वातावरण असतं तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. सो मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की ट्रॅव्हलिंगचा मी पुण्यामध्ये गेले होते. सो पुण्यातलं दुपारच्या वेळेचं वातावरण कसं असतं, रोड कसे असतात, आणि एक हॉटेल एक्सप्लोअर केलेलं आहे, सो ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यानंतर ऑफिसमधलं वातावरण कसं असतं, ऑफिसमध्ये मला अनुभव कसे येतात, ऑफिसमध्ये कोणत्या कोणत्या नवीन स्कीम आलेल्या आहेत, सो ऑफिसमधलं काही माझं लाईफस्टाईल, त्यानंतर माझे डेली रुटीन वगैरे असं. सो मला कॅटेगरी सांगा तुम्ही की मी कोणत्या कॅटेगरीवरती ब्लॉग बनवत जाऊ, तुम्हाला कोणते बघायला आवडतात. सो त्याप्रमाणे मी अजून वेगळे वेगळे ब्लॉग्स घेऊन येत जाईन. मध्ये मध्ये काही कामं असतात, सो त्याच्यामुळे मग गॅप पडतो भरपूर. तर इथून पुढे मी गॅप नाही ठेवण्याचा विचार करत आहे. म्हणजे रेग्युलरली ब्लॉग माझे येतील याचा मी प्रयत्न करत आहे. सो बघूयात कितपत छान जमतंय ते. तर चला आता पटकन निघूयात. चहा घेतलेला आहे, थोडा थंड होण्यासाठी ठेवलेला होता, तर म्हटलं की तोपर्यंत तुमच्यासोबत गप्पा मारूयात. तर हा आहे चहा माझा आणि तुम्ही सुद्धा घ्या. चीअर्स. तर चला आता मी पटकन चहा घेते आणि डायरेक्ट गायब होते. चला. तर मंडळी, आता मी निघालेले आहे आणि असं मी पूर्णपणे पॅक झालेले आहे, कारण की इतकं कडक ऊन आहे. आताच 5:45 झालेत, मी मगाशी तुम्हाला 5:30 म्हणलं होतं, 5:45 झालेले आहेत, तरीही बाहेर खूप कडाक्याचं ऊन आहे. सो त्याच्यामुळे मी असं गॉगल, प्रॉपर स्कार्फ वगैरे प्रॉपर रेडी होत असते, कारण की उन्हाची मला फार त्रास होतो आणि फारच भीती वाटते या उन्हाची. तर चला, आता आपली लिफ्ट आलेली आहे शिरोवरती आणि आपण आता जाऊया. लेट्स गो. आपली इथे स्वानंदी उभा आहे. चला. संध्याकाळचं वातावरण खूपच छान असतं. समोर गणपती बाप्पांचं मंदिर आणि किती मुलं मस्त पैकी क्रिकेट छान खेळत आहेत. समोर तिकडे बायका भजन करतायत आणि आपली इथे स्वानंदी उभा आहे. चला आता स्वानंदीला घेऊयात आणि निघूयात आपण ऑफिसला. फ्रेंड्स, इथून बघू शकता सूर्य भगवंत किती सुंदर दिसत आहेत ना. संध्याकाळच्या वेळेला खूप छान असतं वातावरण. आणि समोर बघू शकता शेत. वाव, काय भारी वाटतंय. आणि मग असल्या रस्त्यातनं मला जावं लागते, बिकॉज ऑफ तिकडे रोड चालू आहे, त्याच्यामुळे असल्या रस्त्यातून बघा सगळी गाड्या ये जा करत आहेत. असो, चालायचं. तर पाहू शकता फ्रेंड्स, मी आलेले आहे ऑफिसमध्ये आणि पॅडलक असं आहे की लाईटच गेली आल्यानंतर. बट मी आल्यानंतर मग म्हटलं की चला, साफसफाई आपला आवडता विषय आहे तो करूयात. आणि ती साफसफाई वगैरे मी केली. आणि इतकं पण गरम होते ना, फार गरम होते. आता वाजलेले आहेत 6, तरी पण इतकं गरम होते, खूप गरम होते. तर हे माझं ऑफिस आहे. आय थिंक मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू माझा लास्टच्या ब्लॉगमध्ये दिलेला होता, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर हे असं माझं सुंदर असं ऑफिस आहे. आणि इथे ना असं वरती भारतीय जीवन विमा निगम असं आहे, म्हणजे LICचं आपल्याकडे पॉलिसीज वगैरे आपण नवीन काढतो, त्यासोबतच हप्ता वगैरे आपल्याकडे भरला जातो. सो
त्याचंही इथे फ्लेक्स लावलेला आहे. त्यासोबत आपल्याकडे LICचे सगळे काही प्लॅन्सचे आपण पॉलिसी आहे किंवा ज्यांनी पॉलिसी चालू केलेली आहे त्यांना त्यामध्ये काही कोणत्याही प्रकारचे गायडन्स पाहिजे आहे, हेल्प पाहिजे आहे, सो तेही करून देतो. सो लाईट आलेली आहे. बापरे, इतकं गरम होत होतं, काय सांगू, फार गरम होत होतं. या गरमीने यावेळेस 2026मध्ये इतकं परेशान केलेलं आहे ना फार. मग अशी ना इतकं जोरात वारं सुटलं होतं, असं वाटलं होतं की छान आता मस्तपैकी पाऊस पडेल, पण काय पाऊस शेवटी पडलाच नाही. आणि शेवटी परत ऊन झालं आणि लाईट गेली होती. लाईट गेल्यानंतर इतकं परेशान होतं ना, अजिबातसुद्धा सहन नाही होतं या गोष्टी. तर आपण बोलत होतो की या फ्लेक्सबद्दल. तर हा फ्लेक्स असा आहे. आता हा फ्रंट कॅमेराने मी तुमच्याशी बोलते, त्यामुळे हे तुम्हाला उलटं दिसत असेल. म्हणून बॅक साईडने दाखवते कसं आहे ते. तर मी ना कस्टमर ज्या ठिकाणी बसतात ना, तर त्या ठिकाणी मी बसलेले आहे आणि तुमच्यासोबत मी गप्पा मारते आहे. तर मला आता हे तुम्हाला सांगायचं होतं की आय थिंक आपण लास्ट टाईम बोललेलो होतो की मी तुम्हाला मी एक उद्योजिका कशी बनले, म्हणजे मी सेवा केंद्र कसं चालू केलं. एक सॉफ्टवेअर इंजिनियर असताना माझ्या डोक्यात कसं काय हा विचार आला. सो त्याबद्दल मला तुम्हाला काही एक गोष्ट शेअर करायची आहे. तर ती म्हणजे ॲक्च्युली मी ना म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं होतं, काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मला आणि स्वतःचं मला काहीतरी स्थापन करायचं आहे असं मला पहिल्यापासून वाटत होतं. सो त्याच्यामुळे मग मी म्हणजे जेव्हा मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार केला त्याच्या अगोदरपासूनच माझ्या डोक्यात हा विचार होता. पण म्हटलं की चला आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ, बऱ्याच कंपन्यांमध्ये जॉब करू, एक्सपिरियन्स घेऊ आणि त्याच्यानंतर परत मग आपल्याला ज्यावेळेस अनुभव येईल त्यानंतर मग आपल्यालाही आपला व्यवसाय चालू करण्यासाठी आपला एक्सपिरियन्सचा फायदा नक्कीच होईल. तर त्याच्यामुळे मग मी असा विचार केला की, आणि मला मेन म्हणजे पहिल्यापासून म्हणजे टेक्निकली बिझनेस चालू करायचा असं माझ्या डोक्यामध्ये होतंच. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की इंजिनिअरिंगला आपण ॲडमिशन घेऊन जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन जेव्हा आपण IT कंपनीमध्ये लागू त्यावेळेस आपल्याला बरंच काही तिथल्या नवीन गोष्टी शिकायला भेटतील आणि त्याचा फायदा आपल्याला त्या नॉलेजचा पुढे जाऊन आपल्याला व्यवसायामध्ये होईल, टेक्निकल बेसमध्ये होईल. सो असा काही माझा एक्सपिरियन्स होता. सो मग मी जॉब करत होते, अजूनही करत आहे आणि सो मला इतका फायदा झाला त्या नॉलेजचा, खूप फायदा झाला. आणि त्याच्यानंतर परत मग जेव्हा एका सर्टन लेवलला जेव्हा माझा एक्सपिरियन्स वाढला, गाड्यांचा इतका त्रास होतो ना, इतकं हे हॉर्न जोरात त्रास होतात ना, आणि आपले ना ते ऑफिस जे आहे तर ते रोड टचलाच आहे, त्याच्यामुळे ना खूप या गाड्यांचा डिस्टर्बन्स होतो. सो मी बाहेर बघते कारण की कुणी येतं आहे का वगैरे, परत म्हणते की ही काय हिचं काय चाललेलं आहे. त्याच्यानंतर परत मग एक्सपिरियन्सचा मला फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर परत मी इंजिनिअरिंग झालं, कंपन्यांमध्ये मी लागले, खूप साऱ्या कंपन्या वन बाय वन स्विच केल्या मी आणि मला खूप मला नॉलेज गेन झालं त्या टेक्निकल रिलेटेड. त्यानंतर मग मी आता विचार केला की यस, आता मला नॉलेज आलेलं आहे टेक्निकली, आता मी स्ट्रॉंग झालेले आहे, यस आता मी स्वतःचा व्यवसाय का नको स्थापन करायला. त्यानंतर परत मग मी 2020-21मध्ये विचार केला की यस आता मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी बिझनेस हा सुरू केला. सुरुवातीला मी हा बिझनेस सोशल मीडियावरतीच करत होते, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरतीच माझा हा व्यवसाय चालू होता. त्याच्यानंतर परत मग बऱ्याच लोकांचे असे कमेंट्स आले, मेसेजेस आले की तुमचं स्वतःचं असं एक ऑफिस पाहिजे, एक लोकेशन पाहिजे की ज्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला भेटता येईल, बोलता येईल. मग मी विचार केला की यस, त्यांचंही बरोबर आहे. त्याच्यानंतर परत मग मी एक स्वतःचं ऑफिस घेतलं आणि एक ऑफिस म्हणता परत माझे आता 2 ऑफिसेस झालेले आहेत आणि आज माझे हे 2 ऑफिस आहेत आणि ते दोन्ही मी हँडल करते. दोन्ही ठिकाणी माझे स्टाफ लोक आहेत, तर ते अतिशय चांगल्या पद्धतीनं माझं ऑफिस हँडल करतात. मी अवेलेबल असेल नसेल, सो ते खूप छान प्रकारे सगळं मॅनेज करतात. त्याच्यामुळे मला त्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही राहते. आणि शेवटी मग माझा फायनली तो व्यवसाय सुरू झाला. तर माझ्या या व्यवसायामध्ये जे मी टेक्निकली नॉलेज गेन केलं कंपनीमध्ये, सो ते नाही इथे यूज होते. म्हणजे पण जे पोर्टल ज्यासाठी आपण मोस्ट ऑफ दी वेबसाईटचा वापर करतो, ॲप्लिकेशन्सचा वापर करतो, सो त्याच्यामध्ये मी प्रचंड म्हणजे IT इंजिनियर असल्यामुळे त्यामध्ये मी अतिशय स्ट्रॉंग आहे. ईमेल करणं, त्यानंतर पोर्टल यूज करणं, लिंक वापरणं, ॲप्लिकेशन्स वापरणं, सो एडिटिंग करणं, या सगळ्या गोष्टी मला सगळ्या जमतात. सो ह्या टेक्निकली याच्यामध्ये मी स्ट्रॉंग होते. सो त्याच्यामुळे मला हा व्यवसाय करायला फार सोपं झालं. मग असंच सहज माझ्या डोक्यामध्ये आलं की असंच मी सहज एक मला काम करायचं होतं आधारचं आणि मला ते शॉपमध्ये जाऊन करायचं होतं ॲक्च्युली. तर मग मी विचार केला की का नको, आपण जर इंजिनियर आहोत तर आपण स्वतः करूयात. मग मी त्या पोर्टलला गेले आणि मला ते जमलं, अतिशय खूप सुंदर पद्धतीने मला ते जमलं काम करायला आणि ते सक्सेसफुली पण झालं.
मग मी विचार केला की अरे मला हे जमते, पण मग मी दुसरंही काम करून बघितलं. सो तेही मला जमलं. मग विचार केला की अरे हे मी करते आणि मग मी लोकांची सेवा का नको करायला. मला जर हे नॉलेज आहे, मला जर हे जमतंय तर उत्तमरित्या, तर मग मी हे लोकांचं कामं का नको करायला. मग त्याच्यानंतर परत मग मी सोशल मीडियावरती तो व्यवसाय चालू केला. मग आणि त्यातनं मी माझा स्वतःचा कॉन्फिडन्स माझा वाढला की यस जमते मला हे. त्याच्यानंतर परत मग मी स्वतःचं ऑफिस टाकलं आणि त्या माध्यमातून मग माझा आता हा ऑफलाईन बिझनेस सुरू झालेला आहे. सो माझं हे जे ऑफिस आहे ना तर ते आळंदीमध्ये आहे. आळंदी पोलीस स्टेशनच्या अगदी पाठीमागच्या साईडला आहे. म्हणजे आळंदी पोलीस स्टेशनच्या थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला एक कॉस्मॉस बँक लागेल, जी की आळंदीमधली फेमस बँक आहे कॉस्मॉस. तर त्या कॉस्मॉस बँकेच्या पुढे आल्याच्यानंतर थोडंसं राऊंड टर्न घ्यायचं आहे आणि त्याच ठिकाणी आपलं हे ऑफिस आहे. आणि इतकं मला छान वाटतं ना, प्राऊड फील होते मला की जी माझी इच्छा होती मला व्यवसाय करायचा, स्वतःचं काहीतरी चालू करायचं, छोटं असं ना, कसं का असं ना, छोटं मोठं, पण मला ते चालू करायचं होतं स्वतःचं काहीतरी. कारण की कंपनीमध्ये तुम्हाला माहीतच आहे की कंपनीमध्ये किती फ्रस्ट्रेशन असतं, किती प्रेशर असतो आणि खूप लोड असतो. इतके तिथे टार्गेट्स असतात आणि तिथे इतकं पॉलिटिक्स चालतं ना, खूप चालतं पॉलिटिक्स. सो मला ना ते बिलकुलसुद्धा असं पॉलिटिक्स, प्रेशर, एखाद्याच्या हाताखाली आपण काम करतो ते करतो, पण त्यांचं ते प्रेशर सहन करायचा, त्यांचं पॉलिटिक्स सहन करायचं. सो मला हे बिलकुलसुद्धा सहन होत नव्हतं. सो त्याच्यामुळे मी पहिल्यापासूनच ठरवलेलं होतं की जास्त दिवस लोकांच्या हाताखाली काम नाही करायचं, आपण स्वतःचा व्यवसाय चालू करायचा. शेजारचे शॉप ओपन करत होते, सो त्या शटरचा आवाज येत होता, त्याच्यामुळे मी थोडंसं स्टॉप केलं होतं. अजूनही आहे ते चालू त्यांचा. तर मग असं काही आहे. आणि त्यानंतर परत मग मला इतकं प्राऊड फील होतं ना की यस मी स्वतःचं काहीतरी चालू केलेलं आहे आणि मला खरंच खूप आनंद वाटतो. मला ॲक्च्युली ना याच्यामध्ये मला माझ्या हजबंडचा फार सपोर्ट झाला. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. तुला जे हवं आहे तू ते कर, तुझी आवड जी आहे तू ती जोपास आणि तुझ्यामध्ये ते स्किल आहे तर तू यस या माध्यमातून कर. आणि मेन म्हणजे ह्या माध्यमातून मी खूप सगळ्या वयस्कर लोकांची, वृद्ध लोकांची, गरजू लोकांची मी खूप मदत करते. त्यांना मी कमी रेटमध्ये सगळ्या कामं करून देते. त्यांना मी प्रॉपर मार्गदर्शन करते. बऱ्याच तरुण वर्गालासुद्धा मी खूप छान मार्गदर्शन करते, त्यांना व्यवस्थित माहिती समजावून सांगते. सो मी अशा प्रकारे एक प्रकारे समाजसेवासुद्धा करत आहे. सो मला याच्याबद्दलसुद्धा खूप प्राऊड फील होते. कमी रेटमध्ये ज्या ठिकाणी मला कमी रेट करता येईल त्या ठिकाणी मी कमी रेट करते. जास्तीत जास्त वृद्ध लोकांची मी सेवा, म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना व्यवस्थित सांगणं सगळी माहिती, हेच माझी समाजसेवा आहे. सो मला त्यामुळे खूप प्राऊड फील होतं. सो असं काही आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अजून डीपमध्ये सुद्धा सांगेल की माझा सगळा इंजिनिअरिंगचा प्रवास आणि त्यानंतर माझा व्यवसायातला प्रवास मी पूर्णपणे तुम्हाला डीपमध्ये सांगेल. सो आता मी तुम्हाला हे जस्ट बेसिक ओव्हरव्ह्यू दिलेलं आहे की लास्ट टाईम मी तुम्हाला बोलले होते की मी तुम्हाला सांगेल. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. तर आता लाईट आलेली आहे आणि आता क्लायंटसुद्धा येतील. सो चला मग आता मी ह्या ब्लॉगला इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि आपलं हे जे शॉप आहे तर ते आळंदीमध्ये आहे, पोलीस स्टेशनच्या एक्झॅक्टली मागे. B&B Tech असोसिएट ई सेवा केंद्र, नागरी ई सुविधा केंद्र असं आपल्या शॉपचं नाव आहे. तर आळंदीमध्ये राहत असाल किंवा आळंदीच्या आजूबाजूला राहत असाल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा. आपल्या इथं सगळे ऑनलाईन सर्व्हिसेसचे कामं, सगळी ऑनलाईन सर्व्हिसेसची कामं आपल्याकडे होतात A to Z. सो काही असेल तर इथे मी माझा तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. काही काम असेल मला नक्की कॉन्टॅक्ट साधा. त्यानंतर माझा ऑफिसचा ॲड्रेस मी तुम्हाला देते. सो नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा. सो माझा ऑफिसचा म्हणजे जे काही लोकेशन आहे ना ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये, शॉर्ट्समध्ये, त्यानंतर मी बिग ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला जे काही लोकेशन आहे ते अगदी ST स्टँडपासून किंवा पोलीस स्टेशनपासून मी तुम्हाला नक्की तिथून ते कसं मार्ग आहे तो सगळा मी शो करेन. सो चला तर माझ्या ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.